राज्यातल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीमध्ये 2 लोक भेटले, 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली. शरद पवारांचा गौप्यस्फोट. तर इतके दिवस न बोललेल्या पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम, मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार. एकनाथ शिंदे जास्त बोलत नाहीत, मात्र त्यांच्या पुढच्या भूमिकेचा लवकरच सर्वांना अंदाज येईल. शरद पवारांच्या सूचक इशाऱ्यानं खळबळ. उद्धव ठाकरेंच्या दिल्लीतल्या फोटोवरनं विनाकारण राजकारण सुरू. शरद पवारांची प्रतिक्रिया. प्रेझेंटेशन सुरू असल्यानं ठाकरे मागे बसले होते, पवारांनी केलं स्पष्ट. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पोटात दुखतंय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्ला बोल. लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालेल, आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर. मुंबई आणि नाशिक पालिकेसाठीच ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता. राज्यात उर्वरित ठिकाणी महाविकास आघाडी स्थानिक पातळीवर निर्णय घेणार, सूत्रांची माहिती. ठाकरे बंधूंच्या युतीला इंडिया आघाडीमध्ये विरोध नाही, ठाकरेंची युती स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय. मुंबईबाबत ठाकरे बंधू स्वतंत्र भूमिका घेण्यास समर्थ, संजय राऊतांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा सिद्धेश शिंदेवर गुन्हा दाखल. शिवसेना महिला पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल. परळीला नारळी पौर्णिमेच्या गर्दीत धक्का मारल्याचा आरोप. कबुतरांना खाद्य देण्यासाठी नागरिकांची अनोखी शक्कल. दादर कबूतरखान्याजवळ कबुतरांसाठी गाडीच्या टपावर खाद्य ठेवल्यानं मराठी माणसानं उठवला आवाज. राज्यभरामध्ये रक्षाबंधनाचा मोठा उत्साह. लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसह शरद पवारांचाही रक्षाबंधन सण साजरा. लाडक्या बहिणींचा एकनाथ शिंदेंसोबत रक्षाबंधन सण साजरा. आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी बहिणींकडून राख्या घेतल्या बांधून. रक्षाबंधनाच्या निमित्तानं सराफा बाजार फुलले. सोनं आणि चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची होतीये गर्दी. चांदीच्या राख्यांना ग्राहकांची मोठी पसंती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.